धमाल येणार आहे आणि आम्ही 3 days आहोत. 3 days म्हणजे 2 night 3 days ची ट्रिप आहे ही आम्हाला. या 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 आणि ही आपली सबस्क्रायबर आहे आणि खास आपल्याला भेटायला मलेशियाहून आली आहे. मलेशिया लोक राहतात मलेशियाला. वा, पहिल्यांदा सावची खाणार आहे आज. तर आम्ही पुन्हा एकदा निघालो आहोत ट्रिपवरती. पुन्हा एकदा म्हणजे आपण कधी ना म्हणजे गाडी घेतल्यानंतर आमची पहिली ट्रिप आहे आणि खूप मजा येते. निना तुला कसं वाटतंय? मस्त वाटतंय. म्हणजे ह्या ट्रिपसाठी मी जास्त एक्साइटेड होते कारण आम्ही आमच्या गाडीने जाणार आहे. म्हणजे आधी पण आम्ही खूप मजा केली आहे. आम्ही तर आधी फक्त विदुला आणि सौरभ विदुलाला वाईट वाटेल ना. सौरभ विदुलाच्याच गाडीत असायचं एवढं 1 वर्ष तरी 1-1.5 वर्ष तरी. सौरभ विदुलापेक्षा जास्त विहानला वाईट वाटेल. विहानला वाईट वाटेल पण खूप मस्त वाटतं. आम्ही खूप खायला घेतलंय. खूप खायचं सामान घेतलंय, खूप खाऊ घेतलाय आणि खूप धमाल येणार आहे. आणि थांब, आणि ही आहे आमची रेनी ट्रिप आणि आम्ही जिथे जातोय कुठे रे? राजचबुरी, राईट? राजचबुरीला. तिथे खूप पाऊस आहे असं म्हणतात. बघूया आता, कारण इथे पण पूर्ण असं पावसाळी झालंय. खूप धमाल येणार आहे आणि आम्ही 3 days आहोत. 3 days म्हणजे 2 night 3 days ची ट्रिप आहे. खूप असतात. सो आता आम्ही चाललो अस्मिता वगैरे त्यांच्या बिल्डिंगच्या इथे. सो सगळे आम्ही एकत्र भेटणार आहोत आणि आम्ही पुढे एकत्र जाणार आहोत. आणि जवळच आहे, एवढं लांब नाही, अराउंड 2.5-3 तास लागतील. पण आम्ही थांबत थांबत जाऊ. म्हणजे ब्रेकफास्ट तर केलाय, फक्त आता लंच वगैरे करू. काय ब्रेकफास्ट केलाय? तू सँडविच खाल्लंस ना? अगं ते मांजरी सारखं. अच्छा, म्हणजे ब्रेकफास्ट थांबणार आहे. मी माझा ब्रेकफास्ट कॅरी केलाय. तुम्ही पाहतच असाल की मी सध्या नो शुगर, नो मैदा अँड नो फ्राईड डाएट वर आहे. सो मी ब्रेकफास्ट कॅरी केला. थोड्या वेळात मी तो खाईनच. आणि येस, सो स्टे ट्यून. खूप धमाल येणार आहे. बाय. हॅलो गाईज, तर आम्ही जस्ट पोचलो आहोत आमच्या विलावरती. आणि तुम्हाला मी सांगितलं वाटतं की आम्ही आलो आहोत राजचबुरीला आणि खूप सुंदर क्लायमेट आहे. पाऊस पडतोय आणि खरं ही आमची रेनी ट्रिपच होती. आम्ही म्हटलं की होपफुली पाऊस असू दे. कारण लास्ट टाइम पण आम्ही गेलेलो, ती पण आमची रेनी ट्रिप होती, पण तिथे काही पाऊस पडला नाही. पण इथे खूप सुंदर मस्त पाऊस पडतोय, थंडगार झालं. इकडे ना मस्तच असतात सगळ्या विलाज, रिसॉर्ट्स इकडे खूप सुंदर सुंदर असतात. आणि पूर्ण डोंगरात आजूबाजूला काहीच नाही. हीच एवढी मोठी जागा आहे आणि त्याची पूर्ण, ज्याची कोणाची प्रॉपर्टी आहे त्याची पूर्ण इथे शेती आहे. वेगवेगळ्या भाज्या आहेत, वेगवेगळी फळं आहेत, वेगवेगळी फुलं आहेत. तर मग आजूबाजूला काहीच रेस्टॉरंट्स वगैरे नाही आहेत. आणि इकडचा येणारा रस्ता सुद्धा असा कच्चा रस्ता होता. तर मग सगळं जेवणाचं घेऊन आलोय, कारण ह्या विलाचं ओनर होते, त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला सगळं आणावं लागेल. कारण आम्ही लंच बाहेर करणार होतो, पण ते म्हणाले की इथे पाऊस भरपूर आहे, त्यामुळे म्हणजे तुम्ही सेफर साईड सगळं घेऊन ठेवा जे तुम्ही कुक करणार आहेत ते. आम्ही म्हटलं की ठीक आहे. सो सगळं आम्ही ते जेवण म्हणजे काय काय आणलंय ते पदार्थ सगळं फ्रीजमध्ये वगैरे ठेवलंय. आणि आता मस्तपैकी चहा बनणार आहे. हे बघा, इथे आमचा विला आहे आणि पूर्ण गार्डन आहे. सुंदर प्रॉपर्टी आहे. जो कोणी ओनर आहे या जागेचा, खूप सुंदर प्रॉपर्टी आहे. सगळेजण पुढे पुढेच जात आहेत. ही बघा, ही पूर्ण अशी झाडं एवढी खालपर्यंत आली आहेत. खूप सुंदर आहे. सगळी केळ्याची झाडं आहेत. हे बघा. सो आजचं आमचं जेवण आम्ही केळीच्या पानावर करणार आहोत. काय? ओके ओके, आली. चला चला, थांब, माझा पाय घसरतोय. अच्छा, मॉर्निंग ने. ओके ओके. डाय 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 ते कापून खा. डाय डाय म्हणजे काय? म्हणजे करू शकतो ना. अच्छा, काय हवंय? केळीची पानं, केळीची पानं आणि गवती चहा. अच्छा अच्छा अच्छा, ओके. अस्मिता चहाची सोय करते बिचारी. ही केळफूल लागले बघ तिथे. केळफूल लागले.
मस्त आहे. ओके ही आम्हाला या 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 ती आम्हाला गवतीच्या कापून देते. मस्तच वास आला. इंडियन टी. जेवायला नको ना आपल्या सुरमईसाठी. ओके वाव. कापून खा. कापून खा.มีอะไรมานิดนกคุณนกขอบคุณค่ะम्हणजे काय खूप मोठा. य य ओके य य य. हॅलो.ขอบคุณค่ะ thank you थँक्यू. नमस्ते. welcome to Thailand नमस्ते. नमस्ते इन इंडिया. इंडिया नमस्ते. से नमस्ते. नमस्ते. ขอบคุณค่ะขอโทษขอบคุณค่ะ welcome to สวนพึ่งราชบุรี राजपुरी. येस. สวนพึ่งราชบุรี येस येस from Thailand येस. thank you bye ขอบคุณค่ะ हे आमचं किचन आहे. या किचन मध्ये नेहमीप्रमाणे खूप छान छान पदार्थ बनणार आहेत. आणि पूर्ण फ्रीज बघा आमचा भरलाय सामानांनी. हे बघा अश्विनींच्या आईने दिलेली भाकरवडी. हे बघा आमचे हौशी कलाकार सुरमई फ्राय करतायत. हा 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 हा. आणि इथे सोलकडीची तयारी चालू आहे. मॉर्निंग. आणि कसे आहात सगळे. तर दिवस उजाडला आहे दुसरा. आणि इथे स्विमिंग पूल मध्ये तुम्हाला आवाज येत असेल. पार्टी पीपल. इथे पूल पार्टी चालू आहे. पूल पार्टी. तर हे सकाळ झालेली आहे. सकाळ म्हणजे झाली आहे मगाशीच झाली. वाजले आहेत आता 11:30 सकाळचे. आणि इथे मस्त पूल पार्टी चालू आहे. इकडे बाहेर क्रिकेट चालू आहे. आणि मी आत्ताच फ्रेश वगैरे होऊन झालं. पाणी पिऊन झालं. तर येस आता आम्ही सगळं आवरून जातो आहोत बाहेर. इथे काहीतरी फार्म आहे. फार्म व्हिजिट वगैरे ते करायला जाणार आहोत. सो सगळेजण ऑलरेडी रेडी होत आहेत. इथे क्लिनिंग चालू आहे. विला खूप ब्युटिफुल आहे. हवं का. आणि आता पण बघूया नेहमीप्रमाणे किचन मध्ये काय चालू आहे. अस्मिता काय बनवते. पावभाजी. पावभाजी बनवत नाही ती गरम करते. जी बनवून आणली होती घरूनच नुपूरने. तर ती आता गरम चालली आहे. हॅलो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सवादिका. सवादिका. हे बघा इथे मस्त पावभाजी गरम होते. झणझणीत बॉइल्ड होत आहेत. ओके. सो हा आमचा आजचा ब्रंच ब्रेकफास्ट काही म्हणू शकतो. येस ब्रेकफास्ट आहे. आणि तुम्हाला एक अजून व्यक्तीशी आम्ही भेट देणार आहोत. तर मंडळी ही आहे तनुश्री. हाय.
आणि ही आपली सबस्क्रायबर आहे आणि खास आपल्याला भेटायला मलेशियाहून आली. मलेशिया लोक राहतात मलेशियाला आणि ते नेहमी आपले ब्लॉग्स बघतात आणि त्यांना म्हणजे अशी इच्छा होती की आमच्यासोबत एक ट्रिप करावी म्हणून. हा, सो ती मलेशियावरून आली आहे. कसं वाटतंय तुला? खूप मस्त, तिच्यासोबत एन्जॉय करू. येस, ऍक्च्युली हे आधी बँकॉकलाच राहायचंय आणि त्यानंतर ती लोक मलेशियाला गेले. सो हे अस्मिता, किरण वगैरे सगळे ऑलरेडी फ्रेंड आहेत आणि आता ती आता माझी फ्रेंड सुद्धा झाली. कसं वाटतंय तुला आमच्या ट्रिप करून? खूप मजा. अच्छा, आधी तर आम्ही केली आहे सगळ्यांनी ट्रिप, आता परत तुमच्या सगळ्यांसोबत. आमच्या सगळ्यांसोबत. येस, आणि आज ती नागपूरची आहे आणि आज ना ती सावजी मटण बनवते. सो मला जेवढं पॉसिबल होईल ना तेवढी रेसिपी आपण शूट करायची. तनुश्रीच्या आजचं मटण एकदम उत्तम असतं. म्हणजे मी कधीच मटण खायचे नाही, पण ज्यावेळी तनुश्रीने बनवलं होतं म्हणजे 4-5 वर्षापूर्वी, तेव्हापासून मी मटण खायला लागले. म्हणजे विचार करा काय मटण असेल. तर चला आता आपण रेसिपी बघूया मटणची. येस, स्वतः कुकरमध्ये भरपूर तेल लागतं ऍक्च्युली मटणला आणि त्याच्यामध्ये कांदा नाही मिरची आणि कोथिंबीर घातली आहे. सावजी मटण कधीपासून खायची इच्छा होती. राधिका बनवेल म्हणाली पण बनवलंच नाही. आता ऐकेलं राधिका, ऐकेलं लोक हो. आता त्यात घातलाय कांदा, आलं लसूणची पेस्ट घालते. कांदा झालाय, त्याचा कांदा तळला गेलाय आणि आता आलं लसूण. आलं लसूण भरपूर लागत असेल ना. आणि आता हे वाटण. कसलं वाटण आहे हे? त्याच्यात सगळंच आहे, खोबरं, कांदा, हा, कोथिंबीरची पात. हा, अच्छा अच्छा, ठीक आहे. हे तू करून कुठून आणलं? मलेशियावरून? नाही बनवलं. अच्छा घेऊन आली. अच्छा अच्छा अच्छा. त्याच्यात मीठ. अच्छा, मीठ. ओके. त्याच्यानंतर मी सगळं आणलंय. हे काय काय आहे त्यात? लाल मिरची पावडर, हा, तिखट, आपलं गरम मसाला, मटन मसाला. अच्छा, तुमचा नागपूरचा वेगळा असतो का? काळा मसाला. अच्छा, धने पावडर, हळद सगळं मिक्स करून आणलं होतं मी मलेशियावरून. ओके. आता हा बोल. मटन टाकतोय. येस, मसाला एकदम मस्त फ्राय झालाय आणि आता हे मटण. आणि आता ह्याला मस्त आपलं काय रात्रीसाठी बनतंय आणि आता हे कुकरला शिट्या देऊन असं ठेवायचं दम देत आणि हे रात्री खायचं. त्याची चव अजून वाढते. ओ, अच्छा, हा अख्खा लसूण त्यात टाकायचा. तो खायचा असतो? चांगला लागतो. वा, पहिल्यांदा सावजी खाणार आहे आज. पण सावजी चिकन पण असतं का? सेम असं? सावजी हा मसाला आहे. अच्छा, यालाच म्हणजे हा, काळा मसाला जो आहे त्यालाच. ओके. आता याला झाकण लावून शिट्या. किती शिट्या द्यायच्या? 3 शिट्या. याला आता मस्त 3 शिट्या द्यायच्या आहेत. तोंडात पाणी येत आहे. ह्यात जरा सुद्धा पाणी ऍड केलेलं नाहीये. त्याचं स्वतःच सेल्फ वॉटर, हा, स्वतःच पाणी त्याचं सुटतं त्याला. फक्त नंतर वरून थोडं उकळतं पाणी ऍड करायचं इफ रिक्वायर्ड. हा, जर लागलं तर. पण काय मस्त कलर आलाय आणि टेस्ट तर अमेझिंग. आणि हे आम्ही रात्री खाणार आहोत. ह्यात असं मस्त मॅरिनेट होत येणार पूर्ण दिवस. हा, पूर्ण मुरू द्यायचं आणि रात्री हे आणि भात, राईस. येस, रोटी आहे. ओके, सो भेटूया आपण थोड्या वेळाने. बाय. हॅलो गाईज, वेलकम टू अल्पाका हिल्स झू. आनंदी या साईडला घे, तू दिसत नाहीयेस. तर गाईज, ही आहे आनंदी. तुम्हाला आम्ही सकाळी तनुश्री तनुश्री मी कन्फ्युज होते. तनुश्री, हा, असं आम्ही सकाळी तुमच्या तनुश्रीची ओळख करून दिली. तो हितेची मुलगी. तर आणि चिमूला तुम्ही भेटलात की नाही? इथे आहे चिमू. हिरोईन सारखी दिसते ना.
माय गॉड, मी दिसते. तर आम्ही आता आलो आहोत अल्पका झूला. तर अल्पका ना ही एक अशी म्हणजे मेंढ्याची एक ब्रीड आहे. आय डोंट नो मेंढी का कुठला प्राणी आहे, इथे आहे त्याचा पिक्चर मी तुम्हाला दाखवते. सो ह्या ब्रीडच्या नावाने त्याला अल्पका असं नाव पडलंय झूला आणि खूप अमेझिंग झू आहे. सो आता आम्ही 1 मिनिट मध्ये चढू दे. तो खूप अमेझिंग झू आहेत. आता आम्ही ते तिकीट काउंटरवरती आहोत, तिथे तिकीट काढतो आणि इथे ना खूप शॉपिंग सुद्धा आहे. तर चला आपण बघूया. मी टी शर्ट घेईन असं मला वाटतंय अल्पकाचं. तू काय घेणार आहेस निनाद? मी मजा करायला आलो. मी मजा घेणार. कोणाची? पण महाग आहे. 600 बातला वगैरे. तेच ना 600 बातला आहे. तर मंडळी हे बघा, ही आहे अल्पका. हा, ही अल्पका ही एक अशी मेंढीच म्हणतात ना याला. मेंढीचा एक ब्रीड आहे हा. सो अच्छा, तर ही अशी दिसते. तर आता आपल्याला आतमध्ये खऱ्या बघायला. खूप झालं. तो कसं बघतोय बघा माझ्याकडे. कुठला जवळ आहे माझ्या? खूप हा खूप जवळ आहे. निना हात ती सेल्फी काढ ना आपण. स्टार ऑफ दी झू अल्पका. गाईज मी तुम्हाला म्हणत होती अल्पका ही मेंढ्याची ब्रीड आहे. तो हा आहे अल्पका. वाव. या बाजूला बघ, या बाजूला बघ, या बाजूला बघ. असं पकडायचं. तू या बाजूला बघ. हात सोडू नको. डोळे उघड. तिकडे बघ थोडी. चलो वरती वरती कर, थोडं वरती कर. वर चढतोय, वर चढतोय. बघा केसाशी आला तुझ्या. गाईज बघा, ह्याला डेअरिंग बोलतात, नाहीतर ही लोक काय करत नाहीये. सफर संपली आहे. कसा होता एक्सपिरियन्स? ऑसम. खास तुमचा आम्ही इंटरव्यू घेतोय, कसं वाटलं? ये हमारे बहुत ट्रू और एकदम अच्छे वाले सब्सक्राइबर है. या हमारे सब वीडियोस देखते हैं. आपको तो हम जब से मनोज ने बोला था, then we started following you. We are seeing your journey from beginning. Oh, no, thank you. In fact, we started from तुमने जब मुंबई गए थे, सरप्राइज दिए थे अपने इन-लॉज को, from there and all the trips wherever you went. Yes, ऐसे ही देखते रहो. Yeah, thank you. Yes. और हम भी कमेंट करेंगे. Yes, yes. अभी नेक्स्ट ब्लॉग में आप दिखोगे. हॅलो गाईज, तर गाणी चालू आहेत. तर आम्ही मस्त आलो त्या झू मधनं आणि काय अमेझिंग झू होता. म्हणजे वर्थ विजिट होता. म्हणजे मी असे मस्त मस्त पक्षी प्राणी एवढे बघितलेच नव्हते आणि एवढं वेल मेंटेन प्राणी पक्षी सुद्धा एवढे छान स्वच्छ होते. आणि तुम्ही जर मला इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल, तुम्ही ऑलरेडी माझं शॉर्ट्स म्हणते माझं स्टोरीज पाहिल्या असतील. खूप सुंदर 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 मजा आली. म्हणजे ते 2-3 तास असं
वर्थ विजिट होतं. एवढी भूक लागली सगळ्यांना कारण ब्रेकफास्ट केला होता फक्त सकाळी आणि आम्ही 5:30-6 पर्यंत तिथेच होतो झूमध्ये. पण असं मस्त बेत आहे. तुम्ही पाहिलंच असेल की सकाळी मटण शिजलं होतं, सो ते मटण खाणार आहे. फक्त सफेद भात म्हणजे आपला व्हाईट राईस. आणि मी आता बार्बिक्यू करणार आहे. चिकन बार्बिक्यू आहे आणि शेव भाजी सुद्धा आहे व्हेजिटेरियन लोकांसाठी. इथे कुत्रा आहे. ऍक्च्युली तोच घाबरतोय जास्त. तर मग आता सगळ्याचा मेन्यू आहे. सो आम्ही असं मस्तपैकी जेवणार आहे थोड्या वेळाने आणि मस्त डान्स करणार आहे. तर मग भेटूया आपण थोड्या वेळात. चला. कंट्रोल होत नाहीये किरणला. टेस्ट सांगा हा खाऊन. मस्त. विदूला ट्राय कर का थोडस. वा. चला आपण जरा बार्बिक्यू बघूया. इथे मटण शिजतंय, सॉरी चिकन शिजतंय. मटण आवडलं मनोज. अच्छा, मनोजकडे बघून तुम्हाला कळलंच असेल की छान झालंय. ओढली. शैलेश दादा. ऑसम. अस्मिता कसं झालंय. नंबर 1 ना. काकडी कशी आहे. काकडी छान आहे ना. Oh my God! कैसा बना है चिकन? कशी झाली आहे ना शेव भाजी. हे आपले मॅक्रोतले चांगले हे लागतात एकदम मस्त. ते ह्याचे आरोचे पराठे आहेत. ठीक आहे. पूरा मैदा लगता है. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर दिवस उजाडला आहे दुसरा नाही तिसरा आणि आम्ही आता चेकआउट करतो. दुपारचे वाजलेत 1 आणि अजिबात वाटत नाही बघा. पूर्ण पाऊस भरलाय. तर खूप सुंदर, खूप मजा आली. खूप छान प्रॉपर्टी आहे आणि सगळेजण आता बॅगमध्ये सामान गाडीमध्ये सामान भरतायत. पण मजा आली. छान पावसाळी ट्रिप होती. एवढा पाऊस असा पडला नाही कारण आम्ही याच्या 4-5 दिवस अगोदर खूप पाऊस होता. त्यांनी आम्हाला इन्फॉर्म सुद्धा केलेलं विलाचे जे ओनर आहे की ते भरपूर पाऊस पडतो, रस्ते खराब झालेत, सो तुम्ही खाणं वगैरे भरपूर आणून ठेवा. चिमू आली वाटतं. हाय चिमू. या इथे आहे विहानला तुम्ही आजच बघत असेल कारण तो कालच आला रात्री. इथे चिमू. आणि चिमू आता आमच्यासोबत तिचे खूप एकच ट्रिप बाकी आहे ना. चिमू चालली आम्हाला सोडून ऑस्ट्रेलियाला. इथे आहे आनंदी. हॅलो कर. हॅलो अनाय. हॅलो राजवीर. हॅलो. चला आता आमचा फोटो सेशन करायचं आणि ड्रोन शूट पण आहे ना ग. ड्रोन पप्पा काढतायत. ओके, सो ड्रोन शूट पण करणार आहोत. तुम्हाला मी नक्की दाखवेन इकडे. सो चला भेटूया आपण थोड्या वेळात. ते आमचे कॅमेरामॅन रेडी आहेत. सो आता इथे ड्रोनची तयारी होते आणि हे आमचे पायलट आहेत.